थांबवायला सांगितलं। तसंच तुम्ही जर बघितलं त्यावेळेस काँग्रेसचे नेते देशमुख साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सुद्धा तिथं माघार घेतली आणि पदावरनं ते निघून गेले। आता हे आजचे भाजप आणि मित्र पक्षाचे नेते स्वतःला काय समजतात? अजितदादा आता पक्षाचे प्रमुख झाले, त्यांच्या पक्षामध्ये अजून बरेच गट आहेत असं आम्हाला कळतं। आता तुम्ही एका पक्षाचे प्रमुख झाल्यानंतर आमची अपेक्षा आहे की तुम्ही जे पूर्वी केलं की तुमच्यावर काही लोकांनी तिथं ॲलिगेशन केलं, ॲलिगेशन खोटे असले तरी तुम्ही एक जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्ही त्या जबाबदारीवरनं म्हणजे पदावरनं बाहेर गेला, पण आता तुम्ही अध्यक्ष आहात, त्या पक्षाचे प्रमुख आहात आणि तुमचे जर तिथं मंत्री अशा पद्धतीने वागत असतील, खालच्या लेवलला जाऊन बोलत असतील, पत्ते खेळत असतील, त्याच्याचबरोबर सरकारला भिकारी शेतकऱ्याला भिकारी म्हणत असतील, मग आम्ही असं समजायचं का की अजितदादांचे स्वतःवर कंट्रोल आहे पण कदाचित आज त्यांच्या पक्षातल्या असणाऱ्या मंत्र्यांवर आणि आमदारांवर दादांचा कंट्रोल नाही, हे आम्ही मान्य करत नाही। दादांना हीच ती वेळ दाखवून द्यायची की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा विचार ते करतात, पण हे कधी खरं ठरेल जेव्हा आज इथं असणारे जे मंत्री आहेत ते पदावरनं त्या ठिकाणी बाजूला जातील। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जे आहेत ते म्हणतात त्यांनी अजितदादाच घेतली, एक प्रकारची जबाबदारी देखील अजितदादावर टाकलेली आहे। अजितदादांना त्यांच्याच पक्षातले लोक अडचणीत आणतात काय? नको त्या वेळेस बोलायचं असतं तेव्हा तटकरे साहेब बोलून जातात, जेव्हा भूमिका कुणी तिथं मागत नसतं तेव्हा ते बोलतात, पण जेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात, प्रदेश अध्यक्ष म्हणून तुम्हाला भूमिका घेण्याची जेव्हा वेळ येते तुम्ही त्यातून पळून जाता आणि सगळं दादांवर ढकलून मोकळं होता। आता तो तुमच्या पक्षाचा विषय, तटकरे साहेब निर्णय घेऊ नाही तर अजितदादा निर्णय घेऊ नाही तर सरकारचे जे प्रमुख आहेत देवेंद्र फडणवीस साहेब निर्णय देऊ, जे या तिन्ही पक्षाचे प्रमुख आहेत असं आपण समजतो। कुणी निर्णय घ्यायचा घ्या, पण या व्यक्तीला त्या पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असं आमच्या सगळ्यांचं आणि महाराष्ट्राचा प्रत्येक शेतकऱ्याचं मत आहे। दादा, हिंदी पक्षाचा एक प्रश्न आहे, डीएमकेच्या खासदारांनी काल आपला जो जिया रद्द झाला महाराष्ट्र सरकारनं जो केला त्याला दाखला देत भाषाची कंपल्सरी करताय, त्याला कुठेतरी केंद्र सरकारनं नियम आणि अटी घालण्याची मागणी केली होती। त्यावर केंद्र सरकारच्या समितीनं असं उत्तर दिले की आम्ही कुठल्याच राज्याला ही भाषा सूत्र लागू करताना कुठलीही भाषा सक्तीची करू नका असं सांगितलं की आम्ही करा असं सांगितलं नाहीये। 7वी पासून विद्यार्थ्यांना भाषा सक्तीची करा असं आमचं होतं आणि जी भाषा आहे त्या स्थानिक भाषेलाच प्राधान्य द्या, तरी देखील आता राज्य सरकार पुन्हा नवीन GR काढून याचा निर्णय घेण्याची तयारी आहे। केंद्र सरकार देखील हात झटकलं काय नाही, राज्य सरकारला काय पडलं या महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस साहेब सीएम असताना हे जे सर्व मित्र पक्ष आहेत त्यांना फक्त कशाचं पडलंय तर मुंबईच्या इलेक्शनचं पडलेलं आहे। मुंबईचं इलेक्शन भाजप तेव्हाच निवडून येऊ शकतं जेव्हा मराठी विरुद्ध अमराठी असा एक वाद त्या ठिकाणी निर्माण केला जाऊ शकतो आणि त्याचं सुंदर असं नियोजन दुर्दैव असं भाजपकडनं तिथं होत आहे। म्हणजे मुंबई जी आज आपण सर्वजण बघतो ती मराठी माणसांमुळेच खऱ्या अर्थाने ती मुंबई आहे, पण त्या विकासाला हातभार हा अमराठींनी पण तिथं लावलेला आहे। पण दुर्दैव असं आज फक्त भाजपला मुंबईत सत्तेत यायचंय म्हणून मराठी विरुद्ध अमराठी असा वाद